गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्यांना 11 फरवरीपासून सुरुवात होत आहे। यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत मैदानी चाचण्यांना दिनांक 11 फरवरी 2026 पासून सुरुवात होत असून या चाचण्या दिनांक 8 मार्च 2026 पर्यंत चालणार आहेत। सदर चाचण्या गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या आहेत। चालक पोलीस शिपाई पदाच्या 27 जागांसाठी दिनांक 11 ते 13 फरवरी 2026 या कालावधीत मैदानी चाचण्या घेण्यात येणार असून या पदांसाठी एकूण 3296 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये 2797 पुरुष व 499 महिला उमेदवारांचा समावेश आहे। तर पोलीस शिपाई पदासाठी 717 जागांसाठी दिनांक 14 फरवरीपासून ते 7 मार्च 2026 या कालावधीत मैदानी चाचण्या घेण्यात येणार असून यासाठी तब्बल 23,791 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत। यामध्ये 16,310 पुरुष व 7,481 महिला उमेदवारांचा समावेश आहे। सदर भरती प्रक्रियेसाठी चालक व पोलीस शिपाई पदांकरता मिळून एकूण 27,087 अर्ज प्राप्त झाले आहेत। सर्व उमेदवारांकडे गडचिरोली जिल्ह्याचे वैध रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। सर्व प्रमाणपत्रे दिनांक 7 डिसेंबर 2025 पूर्वीचे असणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणी दरम्यान पहिल्या दिवशी सुमारे 1,300 उमेदवारांची तर त्यानंतर दररोज सरासरी 1,500 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। या प्रक्रियेसाठी 69 अधिकारी व 482 पोलीस अंमलदार असे एकूण 551 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत। भरती प्रक्रिया अत्याधुनिक व पारदर्शी पद्धतीने राबवण्यात येणार असून PST डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे उंची व छाती मोजणी, धावण्याच्या चाचणीसाठी RFID आधारित तंत्रज्ञान तसेच गोळाफेक चाचणीसाठी प्रिझम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे। शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद घेण्यात येणार आहे। सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र दिलेल्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखांनुसार आवश्यक कागदपत्रांसह गडचिरोली पोलीस मुख्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस दलामार्फत करण्यात आले। भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरमार्ग अवलंबल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कोणीही आमिष अथवा प्रलोभन देत असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असेही पोलीस दलामार्फत कळवण्यात आले आहे। दीपक सुनतकर, आपकी आवाज न्यूज गडचिरोली।